म्हाडाचा मुंबईतील पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जोगेश्वरी येथे राबवला जाणार असून 45 कोटी रुपयांच्या या निविदेत स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बाजी मारली आहे। अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि वाढीव बिलांच्या तक्रारींवरून आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दात खरडपट्टी काढली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणानंतर पुलांचे कठडे तोकडे व धोकादायक ठरत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऑगस्टच्या मध्यापर्यंत त्यांची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे। केनियाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन किप्रॉप यांचा कुडाळ येथे कोमसापतर्फे सत्कार करण्यात आला असून त्यांनी सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रनिंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे। मुसळधार पावसामुळे तळेखार ते सुपेगाव मुख्य रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना मुरुड साळाव पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय।